लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा होणार आहेत का? जुलै महिना सुरू झाला, पण अनेक महिलांना अजूनही जूनचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे आता एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. जून आणि जुलैचे दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये एकत्र येणार का? या चर्चेमागे नेमकं कारण काय आहे? सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली आहे का? आणि कोणत्या महिलांना हा लाभ मिळू शकतो? या व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध माहिती, रखडलेल्या हप्त्याचे कारण, ई-केवायसी पूर्ण न करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, अर्जातील माहितीमध्ये त्रुटी असणे, पात्रतेच्या निकषांमध्ये बदल किंवा पडताळणी सुरू असणे, या कारणांमुळे लाखो महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थींनी काय करावे? जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील, तर ई-केवायसी पूर्ण झाली आहे का ते तपासा. आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते खात्री करा. अर्जाची स्थिती तपासा. आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. ही प्रक्रिया पूर्ण असल्यास पुढील हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम येण्याची शक्यता वाढू शकते. सध्या सोशल मीडियावर 3,000 रुपये निश्चित जमा झाले अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. परंतु राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित मानावी. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करा. तर मित्रांनो, सध्या अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की जून आणि जुलैचे दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम निर्णय स्पष्ट होईल. अधिकृत अपडेट येताच सर्वात आधी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.